हॅलो गाईज, जसं तुम्हाला कळलंच असेल डिस्क्रिप्शनमधनं की मी हैदराबादला चाललो आहे श्रीशैलम हे ज्योतिर्लिंगासाठी. तर मी आधी मुंबईवरनं ठाण्याची ट्रेन पकडली, ठाण्यावरनं, कारण माझी हैदराबादची ट्रेन होती, त्यासाठी हा प्रवास होता. आणि ठाण्याला आल्या आल्याच ट्रेन आली माझी आणि हा जर्नीला सुरुवात तिथनं झाली. आणि हा लोणावळ्याचा जो पॅच आहे, जिथे स्टेशनच्या जवळच आपलं रेल लाईन्स आणि रोड मर्ज होतात ऑलमोस्ट, तो व्ह्यू खूप सही आहे. म्हणजे प्लेझंट वाटला आणि पावसामुळे अजून भारी वाटत होतं. आणि बघता बघता हे आपलं कर्जत नंतर पहिलं स्टेशन लोणावळा आहे प्रवासाला. ते 4:30च्या दरम्यान आलेलं. 2:30 वाजता ठाण्यावरनं ट्रेन आपली सुटते. नाही बोललं तरी मी या प्रवासात मुंबई ते पुण्यापर्यंत जे आहे 4 तासाचा प्रवास मी असंच डोरवर होतो, कारण पाऊस पडत होता. सीटवर बसायचं मन करत नव्हतं. खूप प्लेझंट वेदर होतं. जसं बघूच शकता, जागोजागी वॉटरफॉल्स, डोंगर, हिरवळ, वाव. आणि बघता बघता लोणावळ्यानंतर हे आपलं नेक्स्ट स्टेशन पुणे जंक्शन आलेलं आहे, जे 6ला आलेलं. 10 मिनटं काहीतरी लेट होती ट्रेन. त्यानंतर दौंड जंक्शन हे सोडलं आपण. हा प्रवासात मी एवढ्या वर्षाच्या प्रवासात दौंड जंक्शनला पहिल्यांदा गेलेलो, कारण त्या साईडनी माझी जाणारा कधी रूट नव्हता. मग जसंच दौंड जंक्शन क्रॉस झालं, मी सोलापूर जंक्शनची वाट पाहत होतो, पण ते ट्रेन लेट झाल्यामुळे सोलापूरला पोचायला वेळ लागला. त्यातच मी मग डिनर केला, जे घरातूनच चपाती भाजी आणलेली. त्यानंतर बघता बघता मग अर्धा तास लेट ट्रेन सोलापूरला पोहोचली 10:30ला. आणि आणि मग त्यानंतर मी थोडा वेळ झोपलो. तर बघता बघता लगेच सकाळीच डोळा उघडला तर 3 वाजता, 3:30ला मी बेगमपेठला उतरलो. माझं प्लॅनिंग सिकंदराबादचा होता, कारण माझी ट्रेन सिकंदराबादपर्यंत मी तिकीट काढलेली. पण मित्रांनी मला सांगितलं बेगमपेठला उतर, मी तिथे तुला पिकअप करायला येतो. आणि मग बेगमपेठला उतरल्याच माझा मित्र मला ॲक्टिवा घेऊन आलेला. ईशान नाव होतं त्याचं. हा मुंबईचाच मित्र आहे, सध्या हैदराबादला शिफ्ट झाला असल्यामुळे तो बोलला आलाच आहेस तर आता माझ्याकडे स्टे कर. आणि माझं खूप वर्षांनी आम्ही भेटलो. नाही बोलायला 2019 नंतर 6 वर्षांनी. याच्यानंतर थोड्या गप्पा गोष्टी केल्या आणि मग नेक्स्ट डे असं आपला प्रवासाला सुरुवात केला. म्हणजे लोकली हैदराबाद फिरवायला त्याला मी सांगितलेलं, कारण मी 1 दिवसाचा बफर ठेवलेला श्रीशैलमसाठी. आणि नाश्त्यासाठी तो मला एका ठिकाणी घेऊन आला, जिथे फर्स्ट टाइम राखी इडली खाल्ली सकाळी. खूप टेस्टी होतं, रिजनेबल होतं. आणि साऊथला आलं, साऊथ इंडियन नाही खाल्लं कसं झालं. खूप डिफिकल्ट आहे इकडे, पण बोलतात लोक हिंदी काय काय, नाहीतर सगळंच तेलुगूमध्ये लिहिलं आहे. इवन बस स्टेशनला असं हे आहेत, इन्क्वायरी विंडोज आहेत, तर बोलतात ते लोक काय काय, पण हे सगळं तेलुगूमध्ये लिहिलं आहे, विच इज रॉंग अकॉर्डिंग टू मी. हिंदी नाही तर इंग्लिश तरी लिहा कमीत कमी. लेट्स सी. आता सांगितलं आहे प्लॅटफॉर्म 12वर आहे, तिकडेच चाललं आहे. ईशान कुठे घेऊन चाललाय मला? आपण चाललोय स्वर्णगिरी व्यंकटेश्वर स्वामी टेम्पल. लेट्स गो. आणि बघता बघता आम्ही अशा हैदराबादच्या आउटस्कट्सला आलेलो. तिकडे हा स्ट्रक्चर बघून तुम्हाला, जर हम्पीला तुम्ही गेला असाल तर हम्पीला जसे बोल्डर्स आहेत मोठे मोठे, तसं तिकडे पण एक थोडं स्ट्रक्चर होतं.
आणि हा बस रूट बघा किती छान वाटतोय. खाली बस, चीप ट्रॅव्हल. स्वामींचं जे मंदिर होतं ते बंद असल्यामुळे यादागिरी गुट्ट करून एक टेम्पल आहे हैदराबादच्या आउटस्कट्सला. तर तिथे हे मंदिर आहे आपलं स्वयंभू नरसिंहस्वामी, जे विष्णू अवतार आहेत ना नरसिंहस्वामी. आता मूवी बघितला असेल नरसिंह, त्याबद्दल त्यांचं हे मंदिर आहे. खूप सुंदर आहे, म्हणजे जर तुम्ही जाल ना इकडे, आणि प्रचंड प्रॉपर व्यवस्था वगैरे सगळं आहे. क्या सुंदर मंदिर बनलं. अरे हाँ जरा फोन. लेमन राईस पण हे मंदिराचा प्रसाद, आणि ह्या व्ह्यू बरोबर खूप प्लेझंट वाटत होतं. तर भाई लोक आता हैदराबादला आहे. जसं मी सप्टेंबरमध्ये पण इथे एवढी गरमी आहे ना भाई, डोळे सुकले आहेत, एवढी गरमी आहे. तर मी काय बोलतात, म्हणजे एक्सपेक्ट पण नाही करू शकत की मेमध्ये काय असेल पीक जेव्हा गरमी असते. लोक बोलतात की 45 पण गेला आहे इकडे टेम्परेचर. बापरे, आजच 35-36 आहे. पण एवढं बेकार ट्रिप प्लॅन करून या नीट. पण व्ह्यूज भारी आहेत. मेट्रो हैदराबाद और घाटकोपर सेम डिट्टो मेट्रो स्टेशन सेम. घाटकोपर ही लग रहा है भाई. हाँ इंग्लिश इल्ले, इंग्लिश हिंदी इंग्लिश इल्ले. बिलबोर्ड में चढ़. तर मग संध्याकाळ झालेली, त्यामुळे आम्ही एक फेमस निलोफर्स कॅफे आहे हैदराबादचा, तिथे आलेलो. आणि बघू शकता हे अपोजिटला जे आहे ते निलोफर्स कॅफे आहे, जिथे तुम्ही बसून खाऊ शकता. आणि हे जे आम्ही जिथे कुपन्स घेत होतो ऑनलाईन पेमेंट, इथे तुम्ही स्टँडिंगमध्ये असं प्रॉपर असं खाऊ शकता. वन ऑफ द बेस्ट बिस्किट्स खाल्ले असतील तर ते निलोफर्सचे. हैदराबादला येऊन हैदराबाद स्टेशनला नाही आलो म्हणजे कसं होईल. सकाळी मी बेगमपेठला उतरलेलो, मित्र तिकडे घ्यायला आलेला म्हणून. तशी पण ट्रेन माझी हैदराबादला येत नव्हती, सिकंदराबादला होती. तर हे सध्या मला वाटतं इथे काम चालू असल्यामुळे एवढ्या ट्रेन्स येत नाही आहेत. बेगमपेठचं स्टेशन डेंजर होता. नाईस.
I don't wanna just get by in life before we die. I wanna live a single time, no chances to revive. 4 मिनिटाला आलो. Days are always ज्यांना आवडतं नॉनव्हेज वगैरे. कचरा बघा बाई, डेंजर कचरा. प्रत्येक काय बोलतात इंडियाच्या फेमस स्पॉटची स्टोरी. कचरा. ओके. ठीक आहे, म्हणजे मला वाटतं मॉर्निंगला किंवा लाईट्स असतील तर आलं तर बरं आहे. तर एवढं मला काय खास येण्यासारखं, कारण ट्रॅव्हलिंग आहे इकडे यायला पण खूप, त्याच्या एवढं मला काय वर्थ वाटलं नाही. पण इकडे तुम्हाला बिर्याणी पण खायची असेल आणि बघायचं पण असेल, पॅराडाईजला येऊ शकता. पॅराडाईज फेमस आहे हैदराबादचं, माहितीच असेल. तर पॅराडाईजमध्ये खाता खाता बघू शकता 4 मिनार पण. ओके ओके. आता हे रिनोव्हेट केलं जस्ट आता काहीतरी मिस युनिवर्स किंवा मिस इंडियाचा जेव्हा होतं ना इव्हेंट तेव्हा, म्हणून हे फ्रेश केलं असेल. तर हा वाला पार्ट फक्त इथंच एंड करतो. पुढचा पार्ट हैदराबादचा श्रीशैलम लवकरच टाकेन. तोपर्यंत सबस्क्राईब आणि स्टे ट्यून.